एवढूशा वयातच आमची चिमुकली स्लंबर पार्टी अटेंड करते. आमचा हा वीकेंड कसा होता? चला बघूया. लाईफ हॅज चेंज अ लॉट आफ्टर हॅव्हिंग अ बेबी. वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग सिरीज #आईपण. वीकेंडची इव्हनिंग आणि निवांत असा चहाचा टाईम. पण हल्ली ह्यांचा लॅपटॉप वीकेंडलाही ओपनच असतो. बिकॉज ही हॅज नो वर्क लाईफ बॅलन्स अँड आय हेट हिज जॉब. माझी बोलणी ऐकल्यानंतर रिद्दूला घेऊन बाल्कनीत खेळवत बसला. आता नवीन स्ट्रोलर आणलाय तर त्याचा यूजही केला पाहिजे आणि हल्ली पुण्यात थंडीही कमी झाली आहे म्हणून निघालो इव्हिनिंग वॉकला. आता बाहेर निघतोय तर स्कूबी साहेबही सोबत असणार म्हणून तिला 15-20 मिनिटं बाहेर फिरवलं. कधी मम्माजवळ कधी डॅडाजवळ. स्ट्रोलरमध्ये रिद्दू आणि हातात स्कूबी असा काहीसा थोडासा फॅमिली टाईम आमचा चालला होता. घरी आल्या आल्या रिद्दूला मी खूप दिवसांनी छान फ्रॉक घालून रेडी केलं होतं आणि ती क्यूट बाहुलीच दिसत होती म्हणून तिचा छान फोटोशूटही केला. बट एक मिनिट, तिला मी फोटोशूट करण्यासाठी रेडी नव्हतं केलं. आम्हाला इन्व्हिटेशन आहे आमच्या बिल्डिंगमध्ये तनुषच्या बोरनांचं, म्हणून मी तिला रेडी केलं होतं. तिथे गेलो, तिथे बरीच लहान मुलं जमली होती. मी फर्स्ट टाईम बोरनान अटेंड करते, बिकॉज आमच्या बाजूला बोरनान इतक्या कॉमनली केलं जात नाही. मला रिद्दूचंही बोरनान करायची इच्छा होती, बट विचार केला ती अजून बसतही नाही, खूप लहान आहे, पुढच्या वर्षी बघूया. बोरनान झाल्यावर त्यांनी छान इडली वडाचा नाश्ताही ठेवला होता. ही आहे नित्या. आमच्या बिल्डिंगमधली सगळ्यात फर्स्ट बेबी होती ही. बघता बघता लगेच मोठी झाली. आज आम्ही रिद्दूला नित्याच्या मांडीवर बसवून फोटोशूट करत होतो. नित्याही प्रोटेक्टिव्ह होऊन दुसऱ्या लहान मुलांना रिद्दूला टच करू देत नव्हती. आम्ही घरी पोहोचलो तोपर्यंत हार्दिकसुद्धा बाहेरून आला होता. मी त्याला फक्त वेट टिश्यूज घ्यायला पाठवले होते, पण तो येताना रिद्दूसाठी शॉपिंग करून आला होता. आज आम्ही नित्याच्या बेबी ब्रदरला भेटायला गेलो होतो. मी आणि नेहा प्रेग्नन्सी ट्विन्स होतो. रिद्दू आणि तिच्या बेबीमध्ये फक्त 1.5 महिन्याचा डिफरन्स आहे. आय थिंक माझ्या प्रेग्नन्सीच्या 7th मंथपर्यंत आम्ही नेहमी वीकेंड्सला लेट नाईट डिनर, लेट नाईट आईस्क्रीम खायला एकत्र फिरायचो, छान गप्पा मारायचो, बिल्डिंगच्या खाली भेटायचो. खूप धम्माल असायची. नंतर माझंही प्रेग्नन्सी 8th-9th मंथ आला माझ्यानंतर. नेहाचाही आला आणि तेव्हा फक्त नित्या आणि माही असायची आणि आता हे 2 बेबीजसुद्धा ॲड झालेले आहेत आणि चांगलीच किलबिल वाढलेली आहे. ह्या चौघांनाही पोटावर झोपून त्यांचे छान फोटो काढले. हार्दिक आणि सागरची सध्या हीच सिच्युएशन असते. हा छोटू बेबी पण आता 1.5 महिन्याचा झाला आहे म्हणून खूप दिवसांनी आज आम्ही रात्री असे गप्पा मारत बसलो होतो. बराच वेळ झाला होता आणि आमच्या गप्पाही छान रंगल्या होत्या. चॉकलेट केक खायची इच्छा झाली होती म्हणून असं चिअर्स टू ऑल लिहून तो केक ह्या दोघींकडून कटही करून घेतला होता आणि माहीची आणि नित्याची सुद्धा खूप क्यूट मस्ती चालली होती आणि आम्हालाही त्यांना बघून खूप मज्जा येत होती. खूप छान होता हा वीकेंड. पुन्हा भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.